राज्यातील बुद्ध लेण्यांवर होत असलेले अतिक्रमण आणि बुद्ध प्रतिमांचे विद्रुपीकरण याकडे भारतीय पुरातत्व विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे। पुरातत्व विभागाच्या या निष्क्रियतेविरोधात आज मुंबईतील आझाद मैदानावर बुद्ध लेणी संवर्धन समिती आणि सर्व लेणी संवर्धक समूह महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले। सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या आंदोलनात राज्यभरातून लेणी संवर्धक, अभ्यासक, पुरातन वस्तुप्रेमी, बौद्ध समाज मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर आणि सनातन धम्मचे विलास खरात यांच्यासह अनेक मान्यवर तसेच भिक्खू संघ उपस्थित होता। हमारे लिए केवल महाराष्ट्र की गुफाएं, महाराष्ट्र की विरासत ये खतरे में नहीं है, बल्कि सबसे ज्यादा अगर कोई खतरे में है, उत्तर भारत खतरे में है, जहां बुद्धिज्म पैदा हुआ। उत्तर भारत में ज्यादा अतिक्रमण हो रहा है और हम लोग जो जागरूक लोग हैं वो महाराष्ट्र के बाहर जाना नहीं चाहते। महाराष्ट्र के बाहर बुद्धिज्म का हमें मूवमेंट की शक्ल में काम करना होगा। तो उस बातों को ध्यान में रखकर, जैसे हमारे मित्र ने कहा कि वो क्या कर रहे हैं, ये गुफाओं का आंदोलन, बुद्धिज्म का आंदोलन ही हमारा अपना आंदोलन है। तो जो रिलीफ कास्केट वाला स्तूपा है उसको राम मंदिर ट्रस्ट वाले लोग तोड़ रहे हैं। तो हमारे पास आर्कोलॉजिकल नॉलेज बहुत है, क्या वो केवल भाषण करने के लिए है? हमें हर मंच पर जाकर लड़ना होगा। पिछले महीने में सुप्रीम कोर्ट में मैंने याचिका दायर कर दी है, क्योंकि मुझे उत्तर प्रदेश में घुसना है, मुझे बुद्धिज्म बताने के लिए महाराष्ट्र में नहीं घुसना है। हमें अगर वहां लड़ाई लड़नी है तो हमें उत्तर भारत में घुसना होगा, जो आज गुंडे बने हुए हैं, आतंकवादी बने हुए हैं। महाबोधि महाविहार का स्थिति क्या है? यहां बहुत सारे ज्ञानी लोग हैं, मैं आपको जानकारी देना चाहता हूं। ये सारा विवाद हो रहा था, माननीय भीमराव अंबेडकर जी भी हमारे साथ थे वहां। ये सारा विवाद हो रहा है, इसके लिए कौन जिम्मेदार है? तो उसके लिए न्यायपालिका तो बात की बात है, उसके लिए एएसआई जिम्मेदार है। हमारे लोगों को लगा कि इतना बड़ा आंदोलन चल रहा है वहां, तो एएसआई को पूछा ही नहीं जा रहा है। तो हमारे मित्र है मुंबई के, हमने कहा आरटीआई डालो, एएसआई को पूछो क्यों नहीं इस विवाद में आप एंट्री कर रहे हो, आपका दायित्व है, इस विवाद को खत्म करो। तो जब आरटीआई डाला एएसआई को कि ये जो विवाद हो रहा है इस पर आपकी क्या राय है, तो उन्होंने कहा, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग ने लिखित में जवाब दिया कि महाबोधि महाविहार ये प्राइवेट प्रॉपर्टी है, भारत सरकार के आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया के कंट्रोल की प्रॉपर्टी नहीं है, ऐसा उन्होंने हमें लिखित में जवाब दिया। अब वो किसके कंट्रोल में है? बीटीएमसी के कंट्रोल में। अब बीटीएमसी कौन है? बोध गया टेम्पल मैनेजमेंट कमेटी है। वो किसके नियंत्रण में है? 5 गैर बौद्ध लोग हैं, ब्राह्मण्स लोग हैं, जो कट्टर बुद्धिज्म के दुश्मन है, उनके नियंत्रण में। और जो 4 मेंबर है वो रबर स्टैंप है, उनके बारे में भी अभी हमें हमदर्दी नहीं है। जब एक गवर्नर जाकर पूजा कर रहा था तो उन 4 मेंबरों का नैतिक दायित्व था वो इस्तीफा देकर बाहर आते और इस आंदोलन को नैतिक पाठबल मिलता, नैतिक समर्थन मिलता कि हमारे 4 मेंबर लोगों ने इस्तीफा दिया। वो वहां खड़े थे और उन्होंने वो ड्रामा देखा और गवर्नर एक मुस्लिम होने के बावजूद एक नाटक किया। तो इसका मतलब है कि बोध गया बिहार के सरकार के भी नियंत्रण में नहीं है, वो नागपुर के आरएसएस के नियंत्रण में है। इस सारा का सारा कल्चरल अटैकिंग जो चल रहा है वो सुनियोजित ढंग से चल रहा है। हिंदू मुसलमान ये लड़ाई नहीं है। वो लोग अभी 18,000 मस्जिदों को स्पॉट कर कह रहे हैं कि 18,000 मस्जिदों में मंदिर है। हम कहेंगे, आजाद मैदान से कहेंगे, तुम 18,000 मस्जिद तुम मंदिरों को ढूंढ रहे हो, हम 84,000 स्तूपास और विहार को ढूंढना चाहते हैं। ये देश हमारा भी है, केवल तुम लोगों का नहीं है, गैर कानूनन संस्थाओं पर कब्जा करने वाले लोगों का नहीं है। आप अपने गूगल पर, अपने मोबाइल पर एक साइट को देखो, वो साइट क्या है? वर्ल्ड हेरिटेज साइट।
वर्ल्ड हेरिटेज साइट पर बोध गया के मामले में यह लिखा हुआ है, केवल टेम्पल और महाबोधि ट्री, केवल ये वर्ल्ड हेरिटेज नहीं है, उसके वेबसाइट पर लिखा है 15 एकड़ एरिया वर्ल्ड हेरिटेज के दायरे में है। हमारी लड़ाई कहां तक चल रही है? टेम्पल तक और बोधि वृक्ष तक, मगर वर्ल्ड हेरिटेज यूनेस्को कह रहा है अपनी ऑफिशियल साइट पर कि हमने सैटेलाइट सर्वे किया है, हमने जमीन के अंदर को ढूंढ लिया गया है, पूरे दुनिया का होली प्लेस, दुनिया के बौद्धों का होली प्लेस बोध गया है, और उसके नीचे आज भी बुद्धिस्ट मॉन्यूमेंट्स जमीन के नीचे है। अब ये ऐसा है कह रहा मेरी जिम्मेदारी नहीं है, महंत ब्राह्मण तो कोई खुदाई करने वाला नहीं, महंत के पास कोई एक्सपर्टनेस नहीं है, वो तो उसको शिवलिंग घोषित करना चाहते हैं। अक्टूबर में चुनाव है, कुछ साथी सजेस्ट कर रहे थे कि हमें जंतर मंतर पर जाना चाहिए। जिस देश का प्रधानमंत्री वो जानवर के डॉक्टर भागवत के घुटने के सामने झुकता है, तो जंतर मंतर पर वो आपकी सुनवाई नहीं करने वाला है। जहां से प्रॉब्लम क्रिएट हो रहा है वही हमें चलना होगा। और मैं मीटिंग के बाद आदरणीय भीमराव अंबेडकर जी को रिक्वेस्ट करके मैं ये बात गारंटी से समझा सकता हूं, 2 अक्टूबर को अशोक विजयादशमी आ रही है, सारा प्रॉब्लम नागपुर में है और वहां के लोगों का शताब्दी वर्ष है, और वो शताब्दी वर्ष में वो हमारी विरासत पर कब्जा करना चाहते। संभवतः अक्टूबर के बाद उसको शिव मंदिर घोषित भी किया जा सकता है। उन्होंने जो पूजा करवाई वो प्रतिष्ठापना है। मैंने एक पंडित को पूछा कि ये जो संस्कृत मंत्र बोले वो किस लिए बोले जाते हैं, इसका धार्मिक अर्थ क्या है? तो उन्होंने कहा ये किसी मूर्ति के अंदर प्राण प्रतिष्ठा करने वाला मंत्र है। वो शिवलिंग की, काल्पनिक शिवलिंग की उन्होंने पूजा नहीं की। 2022-25 में जो बिहार का चुनाव है वो इसकी तैयारी में लगे हुए हैं। तो मेरा एक प्रस्ताव है, अलग अलग लोगों के अलग अलग प्रस्ताव है, जंतर मंतर बाद में देखेंगे, नागपुर जाएंगे, दीक्षा भूमि जाएंगे, वही हमारा सम्मेलन है। अशोक विजयादशमी के दिन हम राष्ट्रीय स्तर पर एक हो सकते हैं, होंगे, और सुनियोजित ढंग से, कोई हथियार नहीं है, हम जाएंगे भागवत को पूछने क्यों भेजा था गव्हर्नर को बा? पक्षाची निशाणी म्हणून बघू नका। बुद्धाच्या अनेक मूर्त्या कमळावरती बसलेल्या आहेत। बाबासाहेबांनी ती पुष्प, कमळाचं फूल हे देशाचं प्रतीक आहे, देशाचं फूल आहे। पिंपळ वृक्ष आहे, निळा रंग आहे, हे संविधानाच्या माध्यमातून हे बुद्धाची प्रतीक बाबासाहेबांनी देशाला दिलेली। आज देखील देशाचे सगळे लोक, प्राईम मिनिस्टर पासून ते खालपर्यंतचे लोक जेव्हा विदेशामध्ये जातात तेव्हा बुद्धाच्या आम्ही जन्मभूमी आणि कर्मभूमीमधून आलेलो आहोत। भगवान बुद्धाच्या प्रतिमा भेट देत आहेत। दहा एक वर्षापूर्वीची गोष्ट असेल, 10 कमी असेल मला वाटतं, त्यावेळेला मी लखनौ मध्ये होतो आणि लखनौ मध्ये मी तो कार्यक्रम बघितला। ब्रिज आले होते तेव्हा, IT कॉम्प्युटर याचे जनक, आणि त्यावेळेला बघितलं होतं हेच चीफ मिनिस्टर उत्तर प्रदेशचे योगीजी। बघितलं का भगवान गौतम बुद्धाची एक सुंदर मूर्ती त्यांना प्रेझेंट देत होती, मोठ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, आणि सांगत होते की आम्ही बुद्धाचे अनुयायी। अशा प्रकारे दुटप्पी धोरण या देशामध्ये आहे। कधी त्या देशाचे राज्यकर्ते म्हणा, कधी या देशाची जनता सत्याला कधीच समोर गेली नाही। असत्याला सत्य बोलले म्हणून देशाची अधोगती सुरुवात झाली। या देशामध्ये देखील 1200 वर्ष बुद्धाच्या राजाने राज्य केलेलं आहे।
बौद्ध विरासत आज उभी केलेली आहे. जगामध्ये जेव्हा शिक्षणाचा अंधार होता तेव्हा 19 विद्यापीठे या देशामध्ये होती. महासत्ता होता हे सत्य आज मानायला तयार नाही. म्हणून आज आपली अधोगती. या महाबोधी बुद्ध विहाराच्या आंदोलनाच्या नंतर, त्याच्या डिक्लेअरानंतर जी बौद्धांची धरोहर आहे देशामध्ये त्याची सूची आमच्याकडे तयार आहे. मग ते ओरिसाचं जगन्नाथ मंदिर असेल, व्यंकटेश मंदिर असेल इकडचं आंध्र प्रदेश मध्ये, या सगळ्यांची लिस्ट आपल्याकडे. मी आता आठवड्यापूर्वी तामिळनाडूला होतो. आणि तामिळनाडूचा दौरा मी आंध्र प्रदेश मधून सुरुवात केली. ते आम्हाला भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं, जे रिटायर IRS आहेत, साधे सुधे पण नाही, त्यांनी सांगितलं केरळचा जो मंदिराचा जो प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये गेला होता, महिलांना पूजा आतमध्ये करून द्यावी की बाहेर पूजा करून द्यावी, त्या केरळच्या सरकारने सुप्रीम कोर्टाला सांगितलं हे मंदिर यांचं नाही, हे बौद्धांचं मंदिर आहे. मला संयुक्तिकपणे कशा प्रकारे उपयोग केला जातो महिलांना ऑब्स्ट्रक्शन करण्यासाठी. मंदिर देवाचं नाहीच आहे, मातेचं नाहीच आहे, तर या बौद्धांचा आहे. तसा आमच्याकडे रेकॉर्ड. ही सूची आपल्याला द्यावी लागेल. महाबोधी बुद्ध विहाराच्या आंदोलन जे 3 महिने चाललं, अनेक फॉरेनचे बौद्ध भिक्खू मला तिथे सापडले, मला भेटले आणि त्याने देखील हा प्रस्ताव ठेवला की आमचा सपोर्ट आहे, परंतु आम्ही डायरेक्टली ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकत नाही. मग आम्ही पत्रव्यवहार केला त्यांच्या एम्बॅसीशी आणि त्यांना सांगितलं अशा प्रकारचे प्रस्ताव इंडिया गव्हर्नमेंटला येऊन द्या. आज देशामध्ये बाहेरचा देखील दबाव आहे. आपल्याला सांगू इच्छितो की बौद्ध कंट्री आहे, बौद्ध देश आहे, ज्यांचा धम्मच आज बौद्ध आहे. 17-18 कंट्रीजनी तशा प्रकारचा पत्रव्यवहार केलेला. देशामधलं जे वातावरण आहे त्या माध्यमातून या देशाला कुठलाही मित्र राहिलेला नाही, हे आपल्याला सांगू. कठीण परिस्थिती आहे देशासाठी. या वातावरणाने इथे बिघडवण्यात आलेला. मग आपले पंतप्रधान उठतात आणि बौद्ध राज्यांचा दौरा करून येतात. एक देशामध्ये बौद्धांचा दबाव गट निर्माण करावा लागतो. मग तो सामाजिक असेल, धार्मिक असेल, राजकीय असेल. बाबासाहेबांनी या संघटना निर्माण करण्याच्या मागची कल्पना देखील तीच होती. हे सगळ्या संघटना निर्माण करून ह्या देशामध्ये आपला दबाव गट निर्माण करणं गरजेचं आहे. बिहारमध्ये येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन्स आहे. बिहारमध्ये मी बघितलं, तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्याकडे आंबेडकर मुवमेंट नाहीये. या 3 महिन्यामध्ये मी 3 वेळा जाऊन आलो. एक 12-15 दिवस होतो. त्या तिकीटीने एका पोलीस अधिकारी मला रात्रीचा भेटायला आला माझ्या हॉटेलवर. मैं बोलो आ जाओ 11:30 बजे, तो कुछ हुए नहीं है, मिल लो मुझे. नीचे नहीं, लॉबी में नहीं मिलूंगा, आपके रूम में मिलता हूं. बोलो आ जाओ यहाँ.
त्यांनी सांगितलं हा सरकारचा सिक्रेट रिपोर्ट आहे. हे जे आंदोलन 3 महीन्यापासून सुरू झालेलं आहे, या कोई भी बिहार की जनता नहीं है भीमराव जी, मैं भी जानता हूं, सरकार जानती है कि यहां महाराष्ट्र से लोग आए, उत्तर भारत से आए, मध्य प्रदेश से आए, 4-5 दिन नारे लगाएंगे और निकल जाएंगे. हे त्यांची फाइंडिंग असल्यामुळे बिहार गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये दखल घेतली नाही. परिस्थिती बदलण्याचा मी प्रयत्न करतो. उभी केली नव्याने तिथे भारतीय बौद्ध महासभा, उभी केली समता सैनिक दल आणि पार्टी देखील. म्हणून 23 तारखेला सांगतो 5,000च्या वरती बिहारची जनता आहे. काही महाराष्ट्राच्या लोकांनी विचारलं, भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी विचारलं, बोललो येण्याची गरज नाही, जाएंगे उधर ताकत खड़ी करेंगे और दिखा देंगे हमारी ताकत कितनी है, बिहार में भी हम कर सकते हैं. सुरक्षित ठेवण्यासाठी आज ती लोक देखील कटिबद्ध आहे, आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून बसत आहे. हे जे बुद्ध लेणी समर्थन समितीचं हे आंदोलन आहे, हे असंच याच्या पुढे सुरुवात होईल. मी सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. एक जोश दिसला मला, लढण्याची ऊर्जा दिसली त्यांच्यामध्ये. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, संघर्षाशिवाय काही या देशामध्ये मिळणार नाही. संघर्ष आपल्या बाजूला पुजलेला आहे. असं प्रत्येक गोष्ट आपण संघर्षाने करू. म्हणून बाबासाहेब म्हणाले होते, एक वेळ असा आहे या देशावरती आपलं राज्य करण्यासाठी देखील आपण तयार व्हायला पाहिजे. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करून मी इथेच थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान. याला म्हणतात सर नेतृत्व. खरंच बघा, म्हणजे मी 2 मिनिटासाठी विसरलो की मला पुढे पण जायचं. साहेब, खरंच आम्ही भाग्य न मानणारी भाग्यवान माणसं आहोत की आम्हाला तुमच्यासारखं नेतृत्व या लेणी संवर्धन चळवळीला मिळतंय. आणि नक्कीच इथून पुढे आपण ज्या ठिकाणी लेणी संवर्धनाचा विषय येईल त्यावेळेस आम्ही छाती ठोकपणे सांगू की आम्ही भीमराव साहेबांच्या आदेशाने पुढे चालतो. धन्यवाद साहेब, धन्यवाद. तुम्ही खरंच इथे येऊन आम्हाला जी स्फूर्ती दिली आहे. आता आम्ही कोणाला घाबरणार नाही, आम्ही तुम्हाला डरणार नाही. अरे कितना भी कोई हो हम पीछे. तर मी एकच सांगतो मित्रांनो, ज्या वेळेस साहेबांनी आपल्याला फ्री हँड दिलेला आहे की तुम्ही काम करा, लढा, मी तुमच्या सोबत आहे, तर या जबाबदाऱ्या ज्या आपल्यावरती आलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्यांच्या सोबत कर्तव्य देखील आलेली आहेत. तर कोणताही आजपासून लेणी संवर्धक असेल, लेणी प्रेमी असेल, हा आपल्या जबाबदारीनं तर वागेलच, परंतु आपल्या कर्तव्यापासून कधीही मुकरणार नाही. आम्ही सर्व लेणी संवर्धक, लेणी प्रेमी आणि आमचे लेणी अभ्यासकांच्या वतीने साहेब तुम्हाला शब्द देतो. आणि खरंच ज्यावेळेस आपलं बाहेरच्या जगामध्ये, बाहेरच्या लोकांमध्ये कौतुक होतं ना मित्रांनो, त्याच्यापेक्षा जास्त आनंद आपल्या कुटुंब प्रमुखाने ज्यावेळेस आपल्या पाठीवर थाप दिली ना त्यावेळेस आपल्याला आनंद होत असतो. आणि मला वाटतं की आज जी मला मायेची ऊब आणि ही जी थाप मिळाली आहे ही मी माझ्या लेणीसाठी मी ती परावर्तित करणार आहे. आणि माझ्या लेणीच्या दृष्टिकोनातून मी या सर्व पॉझिटिव्ह वाईब्स, या सर्व पॉझिटिव्ह गोष्टी या मी पुढे घेऊन जाणार आहे. ते मी सर्वांच्या वतीने इथे सांगतो. आणि साहेबांचे पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद साहेब, खरंच या सगळ्या गोष्टींची आम्हाला खूप 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 गरज होती. आणि हो, आम्ही आता व्यवस्थित, वेळेवर आणि सगळ्यात महत्वाचं की आम्ही डोळे उघडे ठेवून आम्ही चांगल्या पथावरती आहोत हे आज आम्हाला जाणवलेलं आहे. आणि आम्ही इथेच थांबतो. ही बाबासाहेब आंबेडकर यांनीच केलेली आहे. आपल्याला 19 आणि 20 मार्च 1957चा तो लढा आठवत असेल. त्या दिवशी बाबासाहेबांनी महाडच्या 14 तळ्यावर त्यांनी लढा उभारला. त्या लढ्याच्या नंतर आपल्याला माहित आहे की त्यानंतर बाबासाहेबांनी आपल्या सहकार्यांना कुठे घेऊन गेले होते
तर महाडच्या बाजूला ज्या लेण्या आहेत त्या लेण्या कारण त्या लेण्या केवळ विद्रूप अवस्थेत होत्या, त्यांना त्याचं विद्रूपीकरण करण्यात आलं होतं. तिथे शंकर होता, तिथे मारुती होता, तिथं हनुमान होता, तिथं कोण कोण सगळे होते. आणि त्यावेळी बाबासाहेबांनी त्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना जे उद्देशून भाषण केलंय ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एक आश्चर्याची गोष्ट मी तुम्हाला सांगतो जी तुमच्यापैकी कुणाला माहीत असण्याची शक्यता नाही, ती म्हणजे देशाला जो पैसा मिळतो त्याला आपण टॅक्सेस म्हणतो किंवा जो मिळतो तो सगळ्यात कुणामुळे मिळतो. तर इन्कम टॅक्समुळे सरकारला पैसा मिळत नाही, सेल टॅक्स मध्ये मिळत नाही, तुमच्या रस्त्यावरच्या टॅक्सने मिळत नाही, किंवा कुठल्याही प्रकारचं सरकारचे जे येणाऱ्या मार्ग असतात त्या मार्गाने सरकारला मोठ्या प्रमाणात पैसा मिळत नाही. तर आपण एखादा बजेट जर आपण बारकाईनं पाहिलं आणि त्यामध्ये असेटचा भाग जर पाहिला म्हणजे मिळकत किती असते, कुठून असते, कशी असते याचा जर बारकाईने अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की या देशाला सगळ्यात जास्त पैसा जो मिळतो तो या देशातल्या तथागत गौतम बुद्धांच्या विहार आहेत, जे लेणी आहेत, ज्या सगळ्या प्रकारच्या यांना भेटण्यासाठी जो देशभरचे लोक येतात त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो. सगळ्यात जास्त पैसा मिळतो तो या लोकांच्यावर मिळतो, हा सेल टॅक्स कडे बाकीच्यावर मिळतो. असं असताना ज्या देशावर सगळ्यात जास्त पैसा मिळतो त्या विषयासाठी जास्त पैसा खर्च करायला पाहिजे होता, परंतु ज्या विषयामुळे जास्त पैसा या देशाला मिळतो त्या देशातल्या कुठल्याही वर्तमानपत्राने किंवा कोणीही पंतप्रधानाने त्या पैशाचा विनियोग केला नाही, किंबहुना नाममात्र प्रोव्हिजन केली जाते. आणि ज्या लेण्या आहेत ज्यांचं संवर्धन करण्यासाठी तिथे अनेक गव्हर्नमेंटची खाती आहेत, तर ह्या गव्हर्नमेंटच्या खात्याकडून त्याचं संवर्धन होत नाही. त्याचं कारण त्यांना तशा प्रकारचा जो मोबदला मिळायला पाहिजे होता, प्रोव्हिजन करायला पाहिजे होती, ती सरकार प्रोव्हिजन करत नाही. त्यानंतर मी अत्यंत एक महत्वाचा मुद्दा आपल्याला सांगून जाणार आहे. मला एका विद्वान माणसानं, आता तो हिंदू आहे हे तुम्हाला सांगायला पाहिजे असं नाही, त्या विद्वान माणसानं मला एक आडवा प्रश्न विचारला, म्हणजे मला अडचणीत टाकणारा प्रश्न विचारला. आपण सुद्धा प्रश्न, त्याचा प्रश्न काय होता, हा जो कायदा निर्माण झालेला आहे 1949 आपण जो काय म्हणतो, ज्याच्यामध्ये 4 इकडचे 4 तिकडचे कलेक्टर असे वगैरे आपण म्हणतो, तो कायदा जेव्हा पास झाला तेव्हा त्याने मला विचारला तेव्हा त्यावेळेला लॉ मंत्री कोण होते, कायदा मंत्री कोण होते, एवढं मान्य आहे. त्यावेळेला कायदा मंत्री बाबासाहेब होते आणि बाबासाहेबांच्या 1947 साली कायदा मंत्री आपल्याला माहिती आहे. आणि बाबासाहेबांना ते मंत्री असताना सुद्धा हा कायदा पास झाला. मग त्याला जबाबदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऍज अ मिनिस्टर ऑफ लॉचे मिनिस्टर म्हणून ते जबाबदार नाहीत का, हा त्याने मला प्रश्न विचारला. मला अडचणीचा जो प्रश्न होता, तर बाबासाहेब तेव्हा लॉ मिनिस्टर होते ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या काळात 1949 साली हा कायदा झाला, ही वस्तुस्थिती आहे. मी त्यांना सांगितलं या संदर्भातलं तुम्ही माझ्याशी बोलताना अज्ञान व्यक्त केलंय, तुम्ही अज्ञानी आहेत. तुम्ही जर बारकाईने जर पाहिला असा अभ्यास केला असता तर त्या काळामध्ये बाबासाहेबांना पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी एक शब्द दिला होता की मी तुम्हाला नियोजन खातं देणार आहे, प्लॅनिंग डिपार्टमेंट. जे आता पुरतं लॉ मिनिस्ट्री घ्या, नंतर तुम्हाला मी आणखी रिवायवल करेन आणि त्यावेळी तुम्हाला मी प्लॅनिंग डिपार्टमेंट देणार आहे. आणि या प्लॅनिंग डिपार्टमेंटच्या संदर्भात त्या बाबासाहेबांना ते पाहिजे होतं, बाबासाहेबांना इंटरनॅशनल डिपार्टमेंट पण पाहिजे होतं, त्याला आपण परराष्ट्र मंत्री म्हणतो तेही पाहिजे होतं, परंतु हे प्लॅनिंग डिपार्टमेंट दिलं नाही. आणि त्यामुळे काय बाबासाहेबांनी तडकाफडकी पत्रव्यवहार आहेत. मी अज्ञान व्यक्त करू नका, ज्ञान तुम्ही प्रयत्न करा बेटाचा,
बाबासाहेबांनी जो पत्रव्यवहार लिहिला आहे त्यावेळेला लॉ मिनिस्टर म्हणून पत्रव्यवहार लिहिला आहे, त्यात त्यांनी त्या 1949च्या कायद्याबद्दल त्यांनी जे लिहिलंय ते पुढे आधी वाचा. तुमच्याकडे वाचता येत नसेल तर माझ्याकडे या, मी तुम्हाला ते देतो काय होतं ते. आणि ते पूर्ण होऊ शकलं नाही. बाबासाहेबांचं म्हणणं ते मान्य केलं गेलं नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी 1951 साली कायदा 1949चा आणि बाबासाहेबांनी 1951 साली तेव्हा हे माझा हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला मला तुम्ही एक हात देत नाही आणि त्यामुळे मला जे पाहिजे ते करायचं या देशामध्ये ते मला करता येत नाही. म्हणून बाबासाहेबांनी 1951 साली मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला, खुर्चीवर लाथ मारली. हा इतिहास लोकांना माहित नाही. मी आज या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगतो की बाबासाहेब याला जबाबदार नाही आहे. बाबासाहेबांचा पत्रव्यवहार जो आहे तो पत्रव्यवहार आज न उद्या तो सगळा बाहेर पडेल आणि त्यावेळेला कळेल की बाबासाहेबांचं काय म्हणणं होतं. आणि या 1949च्या कायद्याबद्दल त्यांनी जो कायदा पास झाला होता त्याच्या विरुद्ध आपण सगळ्या लढत आहोत आणि 1950चा त्या कायद्याप्रमाणे 1949चा कायदा नष्ट झाला पाहिजे ही जी आपली मागणी आहे. त्यासाठी हा पत्रव्यवहार लवकरच बाहेर येईल आणि तो येण्यासाठी आम्ही आमच्यासारखे लोक प्रयत्न करतो. भीमराव आंबेडकर यांनी हा जो कार्यक्रम आणि घेतला आहे हा कार्यक्रम लेणी संवर्धनाचा कार्यक्रम बाबासाहेबांनी लेण्यांच्या बद्दल जी भाषणे केलेली आहेत त्या भाषणात आपण पाहिलं तर बाबासाहेबांकडे एक प्रकारे गौतम बुद्धाचे अनुयायी तर पहिल्या आयुष्याच्या सकाळपासूनच होते. ते काही नंतर बुद्धाकडे वळले नाही तर आयुष्याच्या सकाळीच ते बुद्धाकडे वळले हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून हा जो सगळा प्रकार आहे त्याला आपण सगळ्यांनी सपोर्ट दिला पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे. मला चालता येत नाही तरी मी मुद्दाम तुमच्यामध्ये आलोय कारण मला तुमच्या बरोबर या चळवळीत राहायचंय. चळवळ महत्वाची आहे आणि आपण जर चळवळ नाही केली तर आपल्याला कोणी काही देणार नाही. म्हणून या चळवळीचे नेतृत्व जे भीमराव करत आहे त्या नेतृत्वाला पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी मी आलोय. जय भीम जय भीम. आपल्यावरती हजारो वर्षापासून या ठिकाणी आपल्यावरती आक्रमण झालेलं आहे. आपल्याला वरती प्रत्येक वेळेस आपले हनन होत गेलेलं आहे. त्याच्यामुळं आपण नाही का खचून जाऊन त्याच जुन्या रूढी आपण करत आलेलो आहोत. परंतु याच्यातूनही जेव्हा आपण 1956 पासून आपण बाहेर पडलो, याच्यातून बाबासाहेबांनी आपल्याला बाहेर आणलेलं आहे आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने तू कोण आहेस या ठिकाणी त्यांची आपली ओळख या ठिकाणी आपली दिलेली आहे. तर या ठिकाणी आजचा जो हा आपला कार्यक्रम आहे तो लेणीचा आहे. तर लेणी असेल किंवा विहारा असतील या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती आस आणता कामा नये या पद्धतीने आपण लढा उभा राहत आहोत. जसं की मला लहानपणी सांगायचे की ह्या ज्या लेणी आहे ह्या पांडव लोकांच्या लेणी आहेत नाही का. पांडव लोकांनी त्यांनी काय खणलेले आहे पण ह्या अशा पद्धतीचे जे आमच्यावरती डोक्यावरती आमचे हॅमरिंग केलेलं आहे आम्ही कितीच वेळ गप्प बसत होतो. तर पुढे जाऊन आज या ठिकाणी आम्हाला जे काही डोळे उघडलेले आहे तर तेव्हा सत्य परिस्थिती कोण आहे आणि आम्ही कोण आहोत या ठिकाणी निश्चितच आम्हाला जाणीव झालेली आहे. तर तेव्हा इथून पुढे आपण सम्राट अशोकांचे आणि संपूर्ण जे पूर्वीचे आपले जे काही राजे राजवाड आहे ते त्यांचेच आम्ही वारसदार आहोत हे या ठिकाणी आम्हाला सिद्ध करायचं होतं. आणि या ठिकाणी मला आज हा संधी मिळाली त्याबद्दल संयोजक आणि आपले सर्वांचं धन्यवाद देतो. थँक्यू. जय भीम. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.